आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी गडचिरोलीच्या जपतलाई आश्रमशाळेची पाहणी केलेली आहे। तसंच या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही उईके यांनी दिलेला आहे। गडचिरोलीमध्ये सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांचा पुढील 3 महिन्यात थर्ड पार्टी ऑडिट करण्याची घोषणाही उईके यांच्याकडून करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये 100% अनुदानावर कार्यरत असलेल्या अनुदानित आश्रमशाळा थर्ड पार्टी ऑडिटच्या माध्यमातून 2017ला केलेला सर्व्हे आणि आता थर्ड पार्टी ऑडिट याचा मेन काढून येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी सुविधा नाही, संचालकाचं दुर्लक्ष आहे, अशा सर्व शाळा अनुदानित आश्रमशाळा आम्ही बंद करण्याचा यावेळेस संकल्प केला। माझं असं म्हणणं आहे की हे संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांनी जनजाती समाजाचे असल्यामुळे, आदिवासी समाज असल्यामुळे, आदिवासी समाजाच्या 3 मुलींचं निधन झालं असल्यामुळे, 3 मुली उपचार घेत असल्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि तो मोर्चा जो म्हणत आहे तो मोर्चा त्यांच्या घराकडे झाली एवढीच अपेक्षा आहे। मोदी यांनी पूर्ण लक्ष घातलेलं आहे। काल कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये जो अधिकारी जो कर्मचारी दुर्लक्ष करेल त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून कदाचित वेळ प्रसंग पडल्यास त्यांना सेवेतून मुक्त करण्याचा संकल्प केला।